नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी लिपिक व शिपाई या दोन्ही पदासाठी IMP असे प्रश्न पाहणार आहोत. आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न GKचे आहेत आणि हा सराव पेपर तिसरा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. सुरुवातीला याच्यामध्ये 30च टेस्ट मी दिलेल्या होत्या, परंतु आत्ता याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत. आणि परीक्षेमध्ये जसे प्रश्न येतात तसे सगळे प्रश्न यामध्ये दिलेत आणि यातले काही प्रश्न जशाच तसे परीक्षेला विचारले जाणार आहेत. याची फी 200 प्लस GST आहे आणि 150 पेक्षा जास्त टेस्ट तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आता भारतीयची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. म्हणजे डॉक्टर BR आंबेडकर हे त्याचं उत्तर आहे. आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि कोणत्याही पुस्तकाचा मसुदा हा अतिशय महत्त्वाचा असतो. तो मसुदा तयार करण्याचं काम मसुदा समितीनं केलं. त्याचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं आपण म्हणत असतो. भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. त्याच्यानंतर कायदेविषयक सल्लागार घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार हे BN राव होते. चला दुसरा प्रश्न आहे. जीवनासाठी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेषणाचे उत्पादन आहे आणि डॅश डॅशमधून येतो. तर जीवनासाठी आवश्यक असलेला जो ऑक्सिजन आहे ना तो वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणामधून बाहेर पडतो. आणि तो कशापासून तयार होतो तर पाण्यापासून तयार होतो. वनस्पती जमिनीतून पाणी घेतात आणि ते प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये त्या पाण्यातूनच ऑक्सिजन तयार होऊन तो आपल्यासाठी आवश्यक असा बाहेर टाकला जातो. चौरी चौरा घटनेमुळे गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये सुरू झालेले असहकार आंदोलन कधी मागे घेतले? आता गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये सुरू झालेलं नाही बरं का, इथं टाईप मिस्टेक झाली. 1 ऑगस्ट 1920 या तारखेला असहकार आंदोलनाची सुरुवात झाली. कारण बऱ्याच परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो की असहकार आंदोलनाची सुरुवात कधी झाली, तर 1 ऑगस्ट 1920 या तारखेला असहकार आंदोलनाची सुरुवात झाली. आणि ते कोणत्या घटनेनं संपलं तर चौरी चौरा या घटनेनं. चौरी चौरा हे ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ही घटना कधी झाली माहीत आहे का? तर 4 फेब्रुवारी 1922 या तारखेला झालेली आहे. हे त्याचं उत्तर आहे. कारण गांधीजींचे अनुयायी तिथं शांततेच्या मार्गाने त्यांनी प्रभात फेरी काढलेली असताना पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि मग त्याचा बदला म्हणून त्या लोकांनी पोलीस स्टेशनच जाळून दिलं. त्यामध्ये 22 पोलीस जळून मेले. आणि म्हणून मग ते 1922लाच म्हणजे 4 फेब्रुवारी 1922ला महात्मा गांधीजींनी त्या घटनेचा निषेध म्हणून असहकार आंदोलन स्थगित केलं. चला चौथा प्रश्न आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभला आहे? तर भारतामधील ना गुजरात हे जे राज्य आहे ना त्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. गुजरात हे त्याचं उत्तर आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. भारताचा GDP म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी कोणती संस्था काम करते? तर त्याचं उत्तर आहे पहा, केंद्रीय सांख्यिकी संस्था ही काम करत असते. हे त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश हा सकल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन मधील फरक असतो. तर सकल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे GNP आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे NNP. याच्यातला फरक काय असतो? तर घसारा हा त्याच्यातला फरक असतो. त्याच्यानंतर 7वा प्रश्न पाहूयात आपण आता. ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? तर ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचं SI एकक हे डेसिबल आहे. त्याला आपण DB असं लिहितो, पण DB लिहिताना D स्मॉल लिहायचा आणि B कॅपिटल लिहायचा, हे पण माहिती असू द्या. कोणते व्हिटॅमिन चरबी म्हणजे आपण त्याला फॅट्स असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? फॅट्स असं म्हणतो. तर कोणते व्हिटॅमिन तर किंवा त्याला मेद असं सुद्धा म्हटलं जातं. तर कोणते व्हिटॅमिन चरबीत म्हणजेच फॅट्समध्ये म्हणजेच मेदात विरघळणारे जीवनसत्व आहे जे रक्त गोठण्यास, हाडांचे चयापचय आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते?
तर याचं उत्तर आहे पहा व्हिटॅमिन के, हे त्याचं उत्तर आहे अ. तर व्हिटॅमिन के हे मेदामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे आणि त्याचं काम काय तर रक्त गोठण्यासाठी मदत करणे, हाडांची चयापचय क्रिया घडवून आणणे आणि रक्तातील कॅल्शियम पातळी नियंत्रित करणे यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. व्हिटॅमिन के हे त्याचं उत्तर आहे. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवा आपल्याकडे एकूण 6 जीवनसत्व आहेत. कोणकोणते? अ, ब, क, ड, ई आणि के. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असं म्हणतो. रक्त गोठण्यासाठी व्हिटॅमिन के लागत असतं. व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे वेंधत्वपणा येतो, म्हणजे बाळ अपत्य होत नाही. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळोदूस हा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी आजार होतो. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा आजार होतो आणि अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये ब आणि क हे जे 2 व्हिटॅमिन्स आहेत ना, हे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत आणि अ, ड, ई आणि के हे जे 4 व्हिटॅमिन्स आहेत ते मेदामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारे आहेत. चला त्याच्यापुढे 9वा प्रश्न आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 1000 लाईक आले पाहिजे. हर्षचरित्र हे कनोजचा शासक हर्षवर्धन याचे चरित्र आहे. म्हणजे हर्षचरित्र कोणाचं चरित्र आहे तर हर्षवर्धन, जो की कनोजचा राजा होता. जे त्याच्या दरबारी कवी डॅश डॅशने संस्कृतमध्ये रचले आहे. तर ते कोणी रचलेलं आहे माहिती आहे का? हर्षचरित्र हा ग्रंथ कोणी रचलेला आहे असा सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे बाणभट्ट यांनी हर्षचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. पानिपतची पहिली लढाई ज्याने मुघल राजवटीचा पाया घातला ती इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्या डॅश डॅश वर्षी झाली. तर इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतचं जे पहिलं युद्ध झालेलं आहे ना, ते 1526 मध्ये झालेलं आहे आणि या युद्धामध्ये बाबर विजयी झाला आणि त्यांनी भारतामध्ये मुघल साम्राज्याचा पाया घातला. तर 1526 हे त्याचं उत्तर आहे. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि जर तुम्हाला अजून प्रश्न आहेत बरं का, जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ही ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि सुरुवातीला 200+ टॉपिक टेस्ट होत्या, पण आता 350 टॉपिक वाईज टेस्ट आहेत. निश्चितच तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे आणि ज्या स्वरूपाचे प्रश्न परीक्षेत येतात तसे सगळे प्रश्न यामध्ये मी दिलेले आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे, भारतात किती शास्त्रीय डान्सचे जे प्रकार आहेत किंवा शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत? तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत. ते कोणकोणते आहेत पहा. तर भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे. कथक हा डान्सचा प्रकार उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहे. कथकली केरळ राज्यातील आहे. कथक आणि कथकली दोन्हीमधला फरक समजून घ्या बरं का. मोहिनी अट्टम केरळ राज्यात आहे. ओडिशी हा डान्सचा प्रकार ओडिशा राज्यामध्ये आहे. सत्तरिया हा डान्सचा प्रकार आसाम या राज्यात आहे. मणिपुरी हा डान्सचा प्रकार मणिपूर राज्यामध्ये आहे आणि कुचिपुडी हा डान्सचा प्रकार आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर हे लक्षात खास करून भरतनाट्यम तमिळनाडू, कथक उत्तर प्रदेश, कथकली केरळ, मोहिनीअट्टम केरळ, त्याच्यानंतर कुचिपुडी आंध्र प्रदेश हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढचा प्रश्न आता पाहूयात. 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन का महत्त्वाचे आहे? याच्यामध्ये सर्वप्रथम संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच परीक्षांना आपल्याला प्रश्न विचारला जातो की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणीचा ठराव मंजूर झाला? तर 1929चं लाहोर अधिवेशन. त्याच्यानंतर या 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत असाही प्रश्न खूप परीक्षांना आलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचं उत्तर आहेत. असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर विचारले जातात, ते लक्षात ठेवा. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वातावरणाचा सर्वात खालचा थर जिथे हवेची घनता सर्वाधिक असते विषुववृत्तावर 16 किलोमीटर आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये 8 किलोमीटर असते. जिथे हवामान आणि हवामानासारख्या महत्त्वाच्या वातावरणीय प्रक्रिया घडतात त्याला काय म्हणतात? तर त्यालाच आपण काय म्हणत असतो माहिती आहे का? तपांबर असं म्हणतो. म्हणजे वातावरणाचा पृथ्वीला लागून असलेला जो थर आहे त्यालाच आपण तपांबर असं म्हणतो. आता मुळामध्ये वातावरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वायूच्या आवरणालाच
वातावरण असे म्हणतात आणि पृथ्वीला लाडून असलेला जो वातावरणाचा थर आहे त्याला तपांबर असं म्हणतात. सन 1978 मध्ये डॅश डॅश दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता किंवा मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द करण्यात आलेला आहे. तर सुरुवातीला भारतीय राज्यघटनेने आपल्याला 7 मूलभूत अधिकार दिलेले होते पहा. परंतु 1978 मध्ये झालेली जी 44वी घटनादुरुस्ती आहे, 1978 मध्ये झालेली जी 44वी घटनादुरुस्ती आहे, त्यानुसार मालमत्तेचा जो मूलभूत अधिकार होता तो काढून टाकला. म्हणून आता सध्या भारतीय नागरिकांना 6च मूलभूत अधिकार आहेत. आणि या मालमत्तेच्या अधिकाराशी संबंधित कलम कोणतं होतं? तर कलम 31 हा मालमत्तेच्या अधिकाराशी संबंधित होतं, हे लक्षात ठेवा. तर 44व्या घटनादुरुस्तीनुसार तो अधिकार रद्द करण्यात आलेला आहे आणि आता सध्या भारतीय नागरिकांना 6च मूलभूत अधिकार आहेत. 1976ची 42वी घटनादुरुस्ती आणि 1978ची 44वी घटनादुरुस्ती ह्या 2 लक्षात ठेवा. 1976 मध्ये जी 42वी घटनादुरुस्ती झाली होती ना, तिलाच मिनी राज्यघटना असं म्हणतात. म्हणजे एवढे मोठे बदल त्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले होते. कोणत्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? तर मी तुम्हाला आता वरच सांगितलं पहा, जीवनसत्व अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा आजार होतो. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A म्हणजेच अनुच्छेद 51A मध्ये, म्हणजे भारतीय राज्यघटनेतील भाग 4A आणि कलम किंवा अनुच्छेद 51A मध्ये किती मूलभूत कर्तव्ये विहित केलेली आहेत? तर त्याचं उत्तर आहे 18. आता मुळामध्ये सुरुवातीला 10च, म्हणजे मूळ राज्यघटनेमध्ये ही मूलभूत कर्तव्ये नव्हतीच. तोरणशीन समितीच्या शिफारशीनुसार ही मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आणि भाग 4A आणि कलम 51A हा मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. आणि आता सध्या भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? तर 18 मूलभूत कर्तव्ये आहेत. आणि मला कमेंट करून सांगा, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे? ते मला आवर्जून कमेंट करून सांगा, कारण त्यावर प्रश्न विचारला जातो. चिकन पॉक्स, इन्फ्लुएन्झा, हिपॅटायटिस, डेंग्यू, पोलिओ, रेबीज, यड्स, रिंडरपेस्ट, स्वाईन फ्लू आणि सामान्य सर्दी हे कोणत्या सूक्ष्मजीवामुळे होतात? आता एकाच प्रश्नामध्ये बरेचसे आजार मी दिलेत. हे सगळे कशामुळे होतात माहिती आहे का? विषाणूमुळे होतात. ड हे त्याचं उत्तर आहे, विषाणू. हे सगळे आजार हे कशामुळे होतात? तर विषाणूमुळे होत असतात, हे लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीरशी संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आलेले आहे? तर जम्मू आणि काश्मीरशी संबंधित असलेलं कलम 370 हे काय करण्यात आलेलं आहे? रद्द करण्यात आलेलं आहे. तर कलम 370 हे त्याचं उत्तर. आणि 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्यात आलेला आहे. विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला डॅश डॅश म्हणतात. तर विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. ब हे त्याचं उत्तर आहे, राष्ट्रीय उत्पन्न. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, आईने अकबरी म्हणजेच अकबरनामा नावाचे अकबराचे 3 खंडाचे चरित्र कोणी लिहिले? तर ऐने अकबरी हा जो किंवा अकबरनामा म्हणून प्रसिद्ध असलेलं जे अकबराचं चरित्र कोणी लिहिलेलं आहे? तर अबुल फजल यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? अबुल फजल हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल, याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि लिपिक व शिपाईचा संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये कव्हर होतो आणि सरावासाठी सुद्धा भरपूर प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST एवढ्या कमी फीमध्ये हे तुम्हाला मिळतं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.